नमस्कार. माझ्या कवितेचं नाव आहे अजब हे दूध. दूध आपण रोज घेतो. तर त्या कवितेला मी अजब हे दूध असं नाव दिलं आहे. या दुधापासून आपण कितीही वेगवेगळे पदार्थ बनवू शकतो. दूध तेच, पण त्याचे गुण अनेक. पण आम्हाला आश्चर्य वाटते ते एकाच गोष्टीचे, की एकाच दुधापासून निर्माण होणाऱ्या सर्व पदार्थांच्या किमती मात्र इतक्या वेगवेगळ्या का बरं? उदाहरणार्थ दही 20 रुपयाला एक माप किंवा एक छोटे पॅकेट. तर ताक घ्या, ताक 30-40 रुपयाला एक पॅकेट. पनीर 50 रुपयाला छोटा पुडा. कलाकंद 100 रुपये किंमत. लोणी 300 रुपये भाव. तूप 600 रुपये भाव. आणखी अनेक असे आयटम्स असतील, पण प्रत्येकाची किंमत वेगवेगळी. हे असे कशामुळे? हे सगळं एकाच दुधापासून बनतं. मग किमतीमध्ये फरक का? दूध तर एकच आहे ना? हाच प्रश्न माझ्या या कवितेच्या शेवटी मी तुम्हाला विचारला आहे. तुम्ही त्याचं उत्तर द्या. तर असो, आता ही माझी कविता मी आपणास वाचून दाखवतो. मी केलेली माझी कविता अजब हे दूध. बनती अनेक पदार्थ ज्याने, ज्यापासून होई कॉफी चहा. बनती अनेक पदार्थ ज्याने, ज्यापासून होई कॉफी चहा. असे बहुगुणी हे दूध हो, जरा ओझरते त्याकडे पहा. दुधापासून होते नित्य दही, कधी त्यापासून ताक निघे. दुधापासून होते नित्य दही, कधी त्यापासून ताक निघे. मस्त खाऊन पिऊन मानव कसा चकित होऊन बघे. कुणी करतो तयाचे लोणी, कुणी खातो ते कढवून तूप. कुणी करतो तयाचे लोणी, कुणी खातो ते कढवून तूप. या दुधाचीच होती किमया, नवल वाटे मनास खूप. जरी नासले समजा दूध, ना चिंता त्याची राही कुणा. जरी नासले समजा दूध, ना चिंता त्याची राही कुणा. मस्त बनवा त्याचा कलाकंद, पहा तृप्त वाटते मना. दुधापासूनच पनीर बने, दुधातच होई शिकरण. दुधापासूनच पनीर बने, दुधातच होई शिकरण. बासुंदी प्यावी रात्री 12ला, कोजागिरीचे ते जागरण. अशा अजब दुधाचे अनेक आपण करतो असे पदार्थ. अशा अजब दुधाचे अनेक आपण करतो असे पदार्थ. अप्रूप वाटते मनास, अन आपले भोजन होते सार्थ. परी एक प्रश्न मज असा पडे, विचारतो मी तुम्हास सगळ्या. परी एक प्रश्न मज असा पडे, विचारतो मी तुम्हास सगळ्या. ही सारी लेकरे एकाच आईची, मग किमती का हो वेगवेगळ्या. किमती का हो वेगवेगळ्या.